नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या म्हणजे सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाचे लेवल काय असू शकतात ना, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर विकली ॲनालिसिसचा आपण व्हिडिओ बनवलेला नाही आहे, त्यामुळे फक्त एक थोडक्यात की या आठवड्याचे टार्गेट काय असू शकतात किंवा मार्केट काय फॉर्मेशन बनतं हे पाहूयात. पहा, जर तुम्ही हे मागचे 2 आठवडे फक्त पाहिले तर एक परफेक्ट अपोजिशन कॅन्डल बनताना पाहायला मिळालेली आहे. म्हणजे एक रेड कॅन्डल आणि तेवढीच पुन्हा एक ग्रीन कॅन्डल. तसं पाहिलं तर एक एंगल्फिंग कॅन्डल आपल्याला फॉर्म होताना पाहायला मिळालेली आहे. आता ज्यावेळेस या पद्धतीने इन्व्हर्टेड कॅन्डल किंवा ऑपोजिट कॅन्डल बनते ना, नॉर्मली त्यानंतरचं फॉर्मेशन पुन्हा एखादी रेड अशी बनू शकते किंवा मग या पद्धतीचं फॉर्मेशन बनताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. ही शक्यता सध्याला मार्केटमध्ये खूप जास्त आहे. आणि अजून एक फॉर्मेशन जे बनतं आहे मार्केटमध्ये, त्यानुसार ही जी उंची आहे तेवढी याच्यावरती जर मार्केट निघते पुन्हा 450च्या वरती मार्केट एखादं क्लोजिंग देतं आहे डेली बेसिसवरती, तर आपण या आठवड्यातच 26,000साठी तयार होत आहोत. आणि बाकीच्या काही इव्हेंटही आहेत. आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल जर त्या इव्हेंटविषयी चर्चा केली, तर उद्या किंवा परवा मी ज्या इव्हेंट या आठवड्यात आहे त्याविषयी टप्प्याटप्प्याने माहिती देणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, एक बुलिश फॉर्मेशन आहे. या कॅन्डलनी फक्त एक रेड कॅन्डल बनून काय झालेलं होतं, जे बेरिश होते लोक ना, त्यांना पुट साईडला बसवलं आणि मार्केटने सगळ्यांचा एस एल घेऊन मार्केट पुन्हा आहे त्या दिशेने जायला तयार झाली आहे. आता महत्त्वाचं आहे पण उद्यासाठी कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यासाठी आपण 5 मिनिटाची जी टाईम फ्रेम आहे ना आपली नेहमीची, तिथे पाहूयात काय होते ते. 1 मिनिट. गुरुवारी जे काही तेजी झालेली होती ना, नॉर्मली या तेजीनंतर काय होतं, एवढी मोठी तेजी आणि तेही दुपारी 2 नंतर, म्हणजे 2 वाजता एक चांगला ब्रेकआउट आलेला आहे. आणि त्यानंतर पूर्ण मार्केट साईडवेज आहे. शुक्रवारी निफ्टीमध्ये तरी खास काही मिळालेलं नाही आहे. नॉर्मली काय होतं, एका मोठ्या रॅलीनंतर मार्केट एकतर रिट्रेसमेंट येतं, प्रॉफिट बुकिंग ज्याला आपण म्हणतो ते, किंवा साईडवेज होऊन मार्केट पुन्हा आहे त्या दिशेने जात असतं. आता आपला जो व्ह्यू असला पाहिजे ना मार्केटमध्ये, तो महत्त्वाचा आहे. इथून म्हणजे आपण 25,000पासून ते 25,400पर्यंतचा प्रवास केलेला आहे. मग आता जर पाहिलं, जर मार्केटला रिट्रेसमेंट करायची असेल ना, तर ॲटलिस्ट ह्याच्या 50%, आणि ती लेवल कुठे येते, तर ती लेवल येते 25,200-220च्या दरम्यान. म्हणजे जोपर्यंत आपण याच्यावरती आहोत ना, बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटजी आपण यूज करणार आहोत. सगळ्यात बेस्ट बाईंग जे आपलं होऊ शकतं, मार्केट फ्लॅट ओपनिंग किंवा गॅप डाऊन ओपनिंगने जर 220-200च्या झोनमध्ये येतं आहे आणि एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणताही हॅमर असेल, 5 मिनिटावरती सांगतोय की 15 मिनिटावरती बनवतं आहे किंवा एखादं कोणतंही बुलिश फॉर्मेशन क्रिएट करत असेल ना, तर बेस्ट बाईंग सेटअप तो आपल्यासाठी असणार आहे. मग इथे मिळतो आहे तर आपण बाईंग पोझिशन क्रिएट करणार आहोत. त्यानंतर 280 असेल, 360 असेल, 450 असेल. जर इथे मिळते तर आपण फायनल 450पर्यंतचं टार्गेट ठेवू शकतो. आता जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे, दुसरी केस आहे, मार्केट जर फ्लॅट किंवा थोडंफार गॅप डाऊन अगदी 10-20 पॉईंट, तर 320 एक महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे. आणि फ्लॅट ओपन होऊन वरती जायला सुरुवात करत आहे, तर ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ती लेवल येते 25,390च्या आसपास, जे की इथे आपलं क्लोजिंग होतं गुरुवारचं 388. ती लेवल ब्रेक होताना तुम्ही एक बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता, ज्याच्यामध्ये तुमचं टार्गेट अगदी 15 ते 20 पॉईंट किंवा अगदी सेफ ट्रेडर असेल तर 30 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. आणि त्यानंतर 1:2, 1:3 हे टार्गेट आपलं असलं पाहिजे. म्हणजे पहिलं टार्गेट येते 25,450-460, दुसरं आहे 520 आणि फायनल टार्गेट असेल 575पर्यंत. म्हणजे उद्यासाठी फायनल टार्गेट जे आहे ते 25,575 आपलं फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट वरती जाते तर असणार आहे. आता महत्त्वाची जी लेवल आहे उद्यासाठी, सध्या जे ग्लोबल मार्केट दाखवते किंवा गिफ्ट निफ्टी दाखवते, ती लेवल आपल्यासाठी असणार आहे 450-460. मी राऊंड फिगर 450 पकडतो आहे. जर मार्केट याच्या आसपास ओपन होते ना, तर थोडं क्रिटिकल बनू शकतं. जर इथे थोडंफार गॅपअप आपल्याला पाहायला मिळतं 450, तर एकतर मार्केट काय करू शकतं, इथे येऊन म्हणजे 390-400 इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवते ना, तर इथे तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. त्यानंतर 450-460 आणि वरतीच्या लेवल डिस्कस केलेले आहेत, 520 असेल किंवा 575 असेल, याच्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त इथे मार्केट येऊन थोडा वेळ सस्टेन करू द्यात आणि नंतर ब्रेकआउट येते. या 2 सिच्युएशन आपल्यासाठी होऊ शकतात. एक मार्केट इथे येऊन टेस्ट करेल किंवा इथेच थोडा वेळ सस्टेन करून 460 ब्रेक करते, तरीही आपण वरती जे टार्गेट आहे ना त्यासाठीच प्लॅन करणार आहे. फक्त ओपन झाल्या इथे ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे, कारण का अगदीच आपण 450 म्हणजे त्या इम्पॉर्टंट रेजिस्टन्स जवळच ओपन होत आहोत. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लक्षात ठेवायची आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आहे सध्याला, त्यामुळे कमीत कमी सोमवारी आपण डाऊन साईडचे जे पुट साईडचे जे ट्रेड आहेत ना ते प्लॅन करणार नाही. कारण का पुट साईडचे ट्रेड जे बनत आहेत ना आपले, जोपर्यंत 25,200 ब्रेक होत नाही, म्हणजे इथून जवळजवळ 150 पॉईंट खाली आहे, 150 पॉईंट जोपर्यंत जात नाही मार्केट, तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन होणार नाही. आणि मग याच्या खाली खूप मोठी जागा शिल्लक आहे असं नाही. जर याच्या खाली तुमचा ट्रेड बनतो आहे, सेटअप एखादा बनतो आहे, ट्रेड बनतो आहे, तर तुम्ही 50% क्वांटिटीनेच पुट साईडचे ट्रेड प्लॅन करायचे. किंवा एखाद्या दिवसाचा फॉल हातून गेला, काहीही फरक पडत
नाही आहे. हे झालं निफ्टीच्या बाबतीमध्ये. बँक निफ्टीमध्ये एक चांगली मूवमेंट आपल्याला पाहायला मिळते. जर हेच तुम्ही विकली टाईम फ्रेमवरती पाहिलं ना, तर परफेक्ट सेटअप बनताना पाहायला मिळतो की जिथे मार्केट सपोर्ट घेते आणि वरती जाते, सपोर्ट घेते आणि वरती जाते. म्हणजे आता बँक निफ्टीचा नवीन हाय बाकी आहे. आता तो हाय बाकी आहे किंवा तो हाय पूर्ण होण्यासाठी काय होऊ शकतं, या पद्धतीचं एक फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळते. म्हणजे इथे सपोर्ट आहे, इथे सपोर्ट आहे, इथे सपोर्ट, इथे सपोर्ट येतो. आता मार्केट काय करू शकतं, फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप अप ओपनिंग होऊन जर वरती जाते ना, तर लेवल तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकते 52,050. 52,050 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर याच्यावरती आपण निघतोय, फ्लॅट ओपनिंगने जाऊ द्यात किंवा गॅप अपने जाऊ, एक 15 मिनिटाची कॅन्डल किंवा गॅप ओपन होऊन एक 15-20 मिनिटं सस्टेन करतोय ना, तर अपसाईडचे चांगले टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात, जे आहे 52,200, 52,450 आणि 52,750. 52,750 हे उद्याच येईल याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु 450च्या आसपास आपण अगदी आरामात 450-500पर्यंत पोहोचू शकतो. कारण हे जे फॉर्मेशन आहे, एक स्ट्रॉंग अपसाईड पाहायला मिळाली गुरुवारी, त्यानंतर थोडं साईडवेज. कारण काय झालं मार्केटने बघा, इथे येऊन एक सेटअप बनवला, छोटे छोटे कॅन्डलवरती एक मोठी रेड कॅन्डल, पुन्हा छोटे कॅन्डल बनवून एकाच रेड कॅन्डलने पूर्ण तेजी खाऊन घेतली. पुन्हा वरती ही लेवल टेस्ट केली आणि या 1-2-3 कॅन्डलनेच पुन्हा खाऊन घेतले. मग आता एवढ्या वेळ काय केलं, एकतर जे बेरिश आहेत ना, त्यांना पुटमध्ये बसून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डायरेक्ट गॅपअप करून वरती जाऊ शकतं. खाली येऊन सुद्धा काय होऊ शकतं, मार्केट खाली येऊ शकतं इथपर्यंत 51,700 आहे किंवा 51 ही जी लेवल आहे 550 इथपर्यंत बाय ऑन डिप्स असू शकतं. लक्षात घ्या, काय होईल, मार्केट इथे येईल, सगळ्यांना पुटमध्ये बसवेल, एल हिट करेल आणि अगदी आरामात वरती जाताना पाहायला मिळणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे बायरचा जो एल आहे आणि लोकांना पुटमध्ये बायस करून मार्केट वरती जाऊ शकतो. त्याच्यामुळे जोपर्यंत 51,500 आपण होल्ड करतोय ना, डाऊन साईडचा विचार करायचा नाही आहे. 51,500च्या खाली ही खूप मोठा डाऊनफॉल आहे का, तर नाही आहे. सध्याला बँक निफ्टी अपसाईडला जात नाही आहे, परंतु डाऊनसाईडसुद्धा तेवढी मोठी नाही आहे. म्हणून उद्या सोमवारी शक्यतो कोणताही इंडेक्स असू द्यात, जिथे डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायची संधी येते ना, तर 50% 40% क्वांटिटीनेच करायचा किंवा एखादे दिवस डाऊनसाईडचे ट्रेड अवॉइड करायचे आहेत. अपसाईड याच्यावरतीच आहे. जर गॅपअपच आपल्याला 52,050च्या वरती पाहायला मिळते, तर मात्र तुम्ही 750साठी प्लॅन करू शकता. आणि विकली जर टाईम फ्रेम पाहिली, तर येत्या काही दिवसामध्ये जर निफ्टीची साथ मिळते आहे, तर कदाचित आता फक्त बँक निफ्टीचा जो नवीन हाय राहिला ना, तो पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता तिसरा जो इंडेक्स आहे, त्याची उद्या एक्सपायरी आपल्याला पाहायला मिळणार. खूप चांगली संधी सध्याला याच इंडेक्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिकव्हरीसुद्धा सगळ्यात अगोदर झालेली आहे आणि सस्टेनसुद्धा करतो. म्हणजे रोजच तुम्ही बाकीचे साईडवेज जरी असले ना, तरी वरती सस्टेन करता येते या मार्केटला, या इंडेक्सला थोडक्यात. तर तो आहे मिड कॅपचा इंडेक्स, म्हणून त्याच्यामध्येही एक चांगली संधी आहे. फक्त लेवल मार्क करून ठेवा. उद्यासाठी एक्सपायरी आहे 13,380. याच्यावरती 100 ते 1,200 पॉईंट अगदी आरामात मिळू शकतात तुम्हाला. एक्सपायरीसाठीचे ट्रेड प्लॅन सांगतोय. इथे तुम्हाला डाऊन साईडचा ट्रेडसुद्धा प्लॅन होऊ शकतो. ही लेवल आहे 13,320. फक्त 13,320च्या खाली निघताना जर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन केला ना, तर या लेवलवरती फोकस करा. ती आहे 13,280. 13,280, 260 ह्या ज्या 50-60 पॉईंट आहेत ना, हे थोडे कॉशियस असू शकतात. इथे ट्रेड प्लॅन करताना काय करा, 50% क्वांटिटीनेच करा आणि स्टॉप लॉस ट्रेल करत चला. जशी 260ची लेवल ब्रेक होणार आहे ना, तर मग तुम्हाला एक पुन्हा 100 पॉईंटचा फॉल इथून खाली पाहायला मिळू शकतो. हे एक्सपायरीसाठीचे ट्रेड आहेत. मग इथे काय करू शकता, जर मार्केट सुरुवातीला सकाळी 9-10 वाजता फ्लॅट ओपन होऊन खाली येते ना, तर या लेवल ज्या आहेत, म्हणजे 300 असेल किंवा 260 असेल, या बाईंगसाठी तुम्ही यूज करू शकता. अदरवाईज 260 ब्रेक झाल्याच्यानंतर 100 ते 1,200 पॉईंट तुम्हाला डाऊन साईडचा ट्रेड एक्सपायरीसाठी मिळू शकतो. 380च्या वरती जर निघत आहे, तर ब्लू स्काय झोन आहे. टार्गेट खूप मोठे, अगदी 500पर्यंतही आपल्याला जाताना पाहायला मिळू शकतात. 500-550पर्यंत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाहायला मिळू शकतात. आणि एक्सपायरीमध्ये मिडकॅपमध्ये एक चांगली मुवमेंट असते. इंडेक्सही स्ट्रॉंग आहे. लाईव्ह मार्केटमध्ये जर काय बनेल, तर मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, अवश्य तिथे जाऊन जॉईन करा. काही सेटअप बनला किंवा हिरोचे जे काही सेटअप बनतात ना, ते आपण तिथे शेअर करत असतो. वीकली ॲनालिसिस किंवा गेल्या आठवड्याभर व्हिडिओ बनवायला जमलेले नाही आहेत रेग्युलर, कदाचित हा आठवडा असंच असेल, पण पुढच्या आठवड्यापासून आपण रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.